राजकीय वर्तुळामधून एक मोठी अपडेट आहे। उद्धव ठाकरे आज संध्याकाळी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। तरी महत्त्वाची घडामोड, महत्त्वाची अपडेट उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल। उद्धव ठाकरे हे आज दिल्लीला जाणार आहेत आणि संध्याकाळी ते दिल्लीमध्ये राष्ट्रपतींची भेट घेतील अशी माहिती समोर येते। ठाकरे त्यासोबतच इंडिया आघाडीच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहतील अशी नवी माहिती समोर येते। उद्धव ठाकरे यांचा आजचा हा दिल्ली दौरा आणि याच विषयी अधिक बोलूया। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत। चेतन, उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल काहीच कन्फर्मेशन मिळत नव्हतं, मात्र आता अखेर ते कन्फर्मेशन आलंय। उद्धव ठाकरे दिल्लीला जात आहेत, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेणार आहेत। खरं तर यात अजून काही माहिती अशी पण आली आहे की ते ज्या प्रायव्हेट जेटनी जाणार होते ते अवेलेबल नसल्याने थोडा दिल्लीला जाण्याचा जो कार्यक्रम आहे तो थोडा विलंब होत आहे। त्या कार्यक्रमाला म्हणजे थोडा लेट होत आहे। मात्र इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केल्यामुळे उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाण्यासाठी तयार झाले आहेत। त्यापूर्वी संजय राऊत असेल, अरविंद सावंत असतील आणि अनिल देसाई असतील हे दिल्लीला पोहोचलेले आहेत। इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। मात्र उद्धव ठाकरे देखील या बैठकीत उपस्थित राहावे अशी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची मागणी होती। त्यामुळे उद्धव ठाकरे हे देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि उद्धव ठाकरे जाणार देखील आहे। मात्र सध्या उद्धव ठाकरे प्रायव्हेट जेट नसल्यामुळे इतर पर्यायाचा बघत आहेत की कोणत्या पर्यायाने लवकर जाता येईल आणि या अनुषंगाने उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचतील। त्यानंतर राष्ट्रपतींची ते भेट घेणार आहे। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात जो निकाल आला आहे, ज्याची फेर तपासणी झाली, फेर निकाल झाला आणि अमोल कीर्तीकर यांचा पराभव दाखवण्यात आला, त्याच्या यावरून ते राष्ट्रपतींची भेट घेणार आणि या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी करणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती आपल्याला भेटत आहे। धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू चेतन। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।